तर पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नव्हता, म्हणजेच डॉट बॉल. आणि प्रभात समोर फार काळ या प्रकारची गोलंदाजी करणे. पहा गोलंदाज नाना यावेळेला मात्र आखोट टप्प्याचा चेंडू होता, खराब लाईन. या प्रकारची गोलंदाजी, येस इट्स अ डेड बॉल. पिचिंग जर आपण पाहिली तर विकेटच्या मागे चेंडूची पिचिंग होती, त्यामुळे डेड बॉल पंचांचा इशारा. ही ताकद आहे प्रभात आंबोरेची, नो डाऊट. प्रभात आंबोरे जर 4 षटकं मैदानावरती उभा राहिला ना, तर एक विक्रमी खेळी त्याच्या बॅटमधनं आपल्याला जरूर पाहायला मिळू शकते. आणि अक्षय सरोदेचा करंट फॉर्म जर आपण पाहिला ते म्हणेन की आपल्या करिअर बेस्ट फॉर्म मध्ये हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सो इट्स अ नो बॉल. पहिली धाव या ठिकाणी मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. एकंदर जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये गोलंदाज नाना या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेला पहिल्या षटकामध्ये युनिटी संघाकडून. यावेळेला मात्र चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. अभिनंदन केविन चेंडूच्या खाली येत आहेत आणि अभिनंदन झेल खूप कमी वेळा सोडताना आपण अभिनंदनला पाहिलं. इथे मात्र झेल कंप्लीट केला जातोय. बिग विकेट आता मात्र जाळ्यामध्ये सापडते. नानाला मिळतं यश आणि प्रभात अंबोरेची खेळी मात्र संपुष्टात. युवा 11 नावानं एक नवीन संघ आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतं, ज्या संघाला मात्र वाईल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून. परंतु युवा संघाला मला वाटतं पदार्पणातच पहिल्या सामन्यामध्ये पुढे चाल दिली गेली. आणि या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा जर विचार केला तर युनिटी संघानं पहिली स्पर्धा आपल्या नावावरती नोंदवली होती. त्या स्पर्धेमधला कॉन्फिडन्स एका वेगळ्या उंचीवरती होता प्रत्येक खेळाडूचा. आणि तो कॉन्फिडन्स मात्र गेली 5 स्पर्धा कुठेतरी मिसिंग आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आज पुन्हा एकदा एका नव्या उमेदीने, एका नव्या ताकदीने हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु यावेळेचं जे आव्हान आहे ते सर्वाधिक कठीण आव्हान आहे, कारण रॉयल ए सारखा ताकदवर संघ तुमच्या समोर आहे. परंतु असं म्हटलं जातं ना की तुमचा संघर्ष जितका मोठा असतो, विजयाचा आनंद देखील तितकाच महत्त्वाचा असतो. जर तुम्ही या सामन्यामध्ये आपलं सर्वस्व पणाला लावलं तर मात्र या सामन्यामध्ये विजयाच्या समीप तुमचा संघ देखील असू शकतो. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारची भाकीत करणं हे कोणत्याही क्रिकेट पंडिताला जमत नसतं. प्रभात अंबोरेसारखी महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यानंतर हा संघ कशा पद्धतीनं आपल्या धावसंख्येला आकार देतोय याकडे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. मी सुरुवातीला म्हटलं की या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये मला वाटतं अक्षय सरोदेनं बरेचसे पारितोषिके मिळवलीत. सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून, सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून या खेळाडूला मात्र सन्मानित केलं गेलंय. आणि नितीन म्हात्रेचा जर आपण विचार केला तर नितीन म्हात्रेचा या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधला परफॉर्मन्स देखील खूप चांगला आतापर्यंत राहिलेला आहे. गोलंदाज यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जरूर होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. या पंच आमच्या दिशेने वळतात. अवंतर चेंडूचा इशारा होता. धावफलकावरती येणं ही जमेची बाजू असणार आहे फलंदाजी करणाऱ्या रॉयल ए संघासाठी, कारण हा संघ ओळखला जातो आक्रमकतेसाठी, हा संघ ओळखला जातो जिद्दसाठी. जरी प्रभात अंबोरेची विकेट गमावली असली, पहा एक सामना आठवतो जो आदित्य प्रेयस मॅच संघाविरुद्ध खेळला होता रॉयल ए संघाने, आणि तिथे प्रभात अंबोरे पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली होती आणि तिथून 4 षटकात तब्बल 99 धावा उभारत असताना एक विक्रम या मैदानावरती रचला होता रॉयल ए संघाने. इथे मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट नक्कीच घेतला जातोय आणि पंचांचा इशारा मात्र 6 धावा षटकार. या षटकारानं रॉयल ए संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये 1 गडी बाद 10 धावा धावफलकावर. आज जर बॉडी लँग्वेज आपण पाहिली युनायटेड स्पोर्ट्स संघाची, तर
थोडासा कॉन्फिडन्स जरूर बॉडी लँग्वेजमध्ये पाहायला मिळतोय, कारण अभिनंदन केविनचं पुनरागमन या संघामध्ये मागच्या स्पर्धेपासून आपल्याला पाहायला मिळालंय. आज विष्णू बेचुकले देखील आपल्याला या संघामध्ये समाविष्ट केलेले पाहायला मिळतात आणि हे असे खेळाडू आहेत. देवा चव्हाण देखील संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खूप चांगली संघ बांधणी केली जाते, परंतु या प्रकारची गोलंदाजी तुमच्या संघाला नुकसानदायक ठरू शकते. लोवर फुलटॉसचा चेंडू आणि या चेंडूला मात्र कन्वर्ट केला. बॅक टू बॅक दुसरा गणाघाती प्रहार, षटकार. पंचांकडे जसा फटका खेळला गेला तसं स्क्वेअर लेग पंचांकडे पाहिलं जर चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, परंतु चेंडू ज्यावेळेला बॅटच्या पट्ट्यामध्ये आला त्यावेळेला मात्र तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये होता हे देखील पाहिलं जातं. वेस्ट राईट अर्थात कमरेच्या उंचीच्या वरचं जर फुल टॉस चेंडू असेल तर तो बिमोर संबोधला जातो, परंतु ज्यावेळेला चेंडूची दिशा ही डाऊनवर्ड डायरेक्शन असेल त्यावेळेला मात्र पंच तुमच्या बाजूने निर्णय देत नाहीत. पंचांकडे अचाळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं होतं, परंतु खूप चांगले निर्व्याहत पंचगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्वतः आयोजक आपल्याला या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं अर्थातच मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वळवण्याचा मानस होता. शरीराचा वेध चेंडूला घेतला, परंतु त्या अगोदर मात्र बॅटीचा इनर एज घेत हा चेंडू शरीरावरती आदळला. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली गेली. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा मात्र आल्या 2 षटकाराच्या मदतीनं. तब्बल 17 धावा धावफलकावर. 71 संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये आणि उर्वरित 6 संघांमध्ये मात्र आपल्याला पुन्हा एकदा लॉर्ड्स हे नव्याने पाहायला मिळतील. हॅलो, किंवा आयोजक एक निर्णय जरूर घेतील की कशा पद्धतीने पुढचे लॉट्स असणार आहेत, कारण एक चिठ्ठी पेक केली जाईल 6 संघांमधली आणि त्यानंतर मात्र ज्याप्रमाणे सिरियल आहे त्याप्रमाणे जायचं आहे की नव्याने लॉट्स पडतील हे मात्र पूर्णपणे आयोजकांवरती डिपेंड असणार आहे. तिथे सर्वानुमते जो ठराव पारित होईल त्यानुसारच. परंतु एक गोष्ट मात्र क्लिअर आहे की युवा संघाला तयार राहायचं आहे, कारण त्यांना हा सामना नक्कीच या ठिकाणाहून खेळावा लागेल. तर नक्कीच या ठिकाणी कदाचित 7व्या सामन्यासाठी देखील एका संघाची तयारी सुरू आहे आणि जर तो संघ या ठिकाणी सज्ज झाला तर मात्र युवा संघाच्या विरोधामध्ये त्यांना 7वी लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जो आपला रेग्युलर फॉर्मॅट आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा तो या ठिकाणी होईल आणि जर का तो 7व्या सामन्यासाठीचा दुसरा संघ तयार झाला नाही तर मात्र लकी ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. असे प्रयत्न या ठिकाणी आयोजकांचे सुरू आहेत, त्यामुळे अजूनही निर्णय गुलदस्त्यामध्ये आहे. 23 रन्स ऑन द बोर्ड, 23 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण विष्णू बेचुकलेला जरूर पाहू शकता. आपल्या गोलंदाजांना सातत्यानं गाईड करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं जातं, परंतु काही वेळेला फलंदाजाचा जो फॉर्म आहे तो फॉर्म मात्र आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथे अक्षय सरोदेच्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि तो फॉर्म मात्र आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यातल्या त्यात प्रभात आंबोरेसारखा महत्त्वाचा फलंदाज गमावल्यानंतर मात्र जी जबाबदारी अक्षय सरोदेच्या खांद्यांवरती येते त्या जबाबदारीमध्ये मात्र जबाबदारीपूर्ण फलंदाजी करत असताना मात्र अक्षय सरोदे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पण कोणत्याही प्रकारे नाहक फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. ज्या वेळेला खराब चेंडू मिळतात त्या वेळेलाच आक्रमक फटका हा फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडूंचा सामना केलाय, 3 षटकार आतापर्यंत, 4 षटकार आतापर्यंत आणि 27 धावांचं योगदान दिलंय ते अक्षय सरोदेनं. यावेळेला मात्र थोडासा ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, स्ट्रायकिंग एंडला संधी आहे, परंतु विकेटच्या पुढे तुम्हाला चेंडू गॅदर नाही करायचा, विकेटच्या मागे तुम्हाला चेंडू गॅदर करायचं, जेणेकरून जर डायरेक्ट हिट होत असेल तर मात्र संधी निर्माण होऊ शकते. परंतु नितीन
बऱ्याच कालावधी ऑफ स्ट्राईक राहिल्यानंतर मात्र नितीनला संधी मिळते स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची. काहीशी कानमंत्रणा इथे मात्र अक्षय सरोदेच्या माध्यमातून दिली जाते, कारण ज्या धावगतीसाठी प्रयत्नशील होते हे फलंदाज, ती धावगती मात्र आली आहे. आवश्यकता आहे ती या धावगतीमध्ये सातत्य राखण्याची, आणि कदाचित नितीन मात्रेला हीच कानमंत्रणा या ठिकाणी दिली गेली. उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे, ड्राईव्ह काढायचा प्रयत्न, आउटफील्ड थोडासा खराब, त्याचा फायदा मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मिळतोय. चेंडू अडतोय, सिंगल मात्र धावफलकावरती येते, आणि या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या 31 रन, 31वा धावफलकावरती. अक्षय सरोदे जो खेळतो आपल्या वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती, 9 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, 4 षटकार, 4 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. जबरदस्त फॉर्म या खेळाडूचा, आणि इथे मात्र ब्लॉकहोलचा चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे युवा गोलंदाज बाबू या गोलंदाजाकडनं. पहिल्या स्पर्धेचा सर्वोत्तम गोलंदाज, पहिल्या स्पर्धा जी युनिटी संघानं आपल्या नावावरती नोंदवली होती, त्या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज अर्थातच बाबू रितेश यादव. चांगला चेंडू फेकला जातोय, बिग विकेट. अक्षय सरोदेला मात्र परतावा लागेल. आता शिरकाव केला जाणार का? युनिटी संघ एकूण धावा आहेत धावफलकावर 31. आणि युनिटी संघाचा जो फॉर्म आपण पहिल्या स्पर्धेमध्ये नगरसेवक चषकामध्ये पाहिलं होतं, त्या जुन्या फॉर्म मध्ये हा संघ मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा असा संघ आहे की प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो, नवीन फलंदाज राहुल यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये. आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत. अर्थातच प्रभात अंबोरे बाद झाला, वैयक्तिक 0, आणि त्यानंतर मात्र अक्षय सरोदेनं संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारली. तब्बल 78 मिळवून दिली गोलंदाज रितेश यादव अर्थातच बाबू या गोलंदाजानं. दोन तर तिसरं षटक या ठिकाणी घेऊन गोलंदाज तर चला टॉस साठी यायचा आहे युवा 11 आणि सुपर. युवा 11 आणि सुपर माऊली या दोनही संघाच्या संघनायकाने विनंती, आपण टॉस या ठिकाणी केला जाईल. युवा संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. तर सुपर माऊली, तर टॉस या ठिकाणी केला जाईल. यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळायचा मानस होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. देवात चव्हाण संघनायक, कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आणि ही योग्य वेळ आहे सामन्यामध्ये शिरकाव करण्याची. तर सुपर 11 संघ आहे. तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. देवाचा वाण संघनायक, यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं डीप मध्ये पाहायला मिळते. राहुल बोहीर सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तर सुपर 11 विरुद्ध युवा 11 या दोन संघादरम्यानची लढत मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अर्थातच 7वा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावा या चेंडूवरती 2. या अगोदरच्या चेंडूवरती 2 धावा राहुलच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या, आणि दुसरी धाव सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र दुहेरी आपल्याला पाहायला मिळाल्या. रनिंग बिटवीन विकेट वरती इथे मात्र कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे दोनही खेळाडूंकडनं, आणि ही जमेची बाजू असणार आहे, कारण सातत्यानं धावफलक हलता ठेवावा लागेल. आणि धावफलक जर तुम्हाला हलता ठेवायचा असेल तर एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला चौकार आणि षटकार पाहायला मिळणार नाही. आणि त्यातल्या त्यात अनुभव
जर गोलंदाजीच्या माध्यमातून असेल, अर्थातच देवा चव्हाण सारखा अनुभवी गोलंदाज जर तुमच्या समोर असेल तर हा गोलंदाज तुम्हाला फारशी आक्रमक फलंदाजी करण्याची संधी देणार नाहीये. त्यामुळे एक सावध पवित्रा पाहायला मिळतोय. नितीन म्हात्रे आणि राहुल भोईर ही जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. रॉयल संघाचा जर विचार केला तर नवीन चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहा थोडासा नाखुश आहे चेंडूपासून. टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर चेंडू परीक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर मानला जातो, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील हा ट्रेंड आता आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा कणकरपणा तपासला जातो, त्यानंतर चेंडूचा बाउन्स तपासला जातो, त्यानंतर चेंडूचा वेट हा देखील तिसरा महत्त्वाचा फॅक्टर असतो. आणि या कसोटीवरती पार झाल्यानंतर कारण चेंडूची निवड केली जाते आणि बरेचसे खेळाडू हे या प्रकारे चेंडूचं परीक्षण करताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. बाउन्स हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो, त्यानंतर त्याचा कणखरपणा तो किती टणक आहे हे तपासलं जातं आणि त्यानंतर तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे वेटचा. तर चेंडूचं सफल परीक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. देवा चव्हाणच्या हातामध्ये मात्र पुन्हा एकदा मॅच बॉल दिला गेलाय. एकूण चेंडू झाले ते षटकातील 3. धावा संख्येचा जर विचार केला तर एकूण धावा 36. गोलंदाज देवा यावेळेला मात्र चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. सिंगल मात्र या ठिकाणी आले. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नितीनचा कडे. फलंदाज राहुल होता थोडासा आणि आणखीन एक धाव इथे मात्र धाव फलकावरती अंकित केली जाते. तर पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीने मात्र संघाची एकूण धावा संख्या धाव फलकावरती 40 धावा. 40 रन्स ऑन द बोर्ड. तर या 4 धावेनं मात्र आज संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 2 वेळा 5-5 धावा धावून पूर्ण करणारे फलंदाज आपण पाहिले आणि यावेळेला मात्र नितीन आणि राहुल यांनी मात्र तब्बल 4 धावा धावून पूर्ण केल्यात. थोडासा ओव्हर थ्रो जरूर होता. इट्स ऑफ द बॅट पंचांचा इशारा येतोय. सिंगल मात्र या ठिकाणी धाव फलकावरती अंकित केली जाईल आणि या सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या 41. चेंडू झाले त्या षटकातील पण टू गो. एक बॉल शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर 4 आणि या चेंडूवरती सिंगल. 5 चेंडू धाव फलकावरती धावा मात्र आल्यात. षटक क्रमांक 3 सुरू असताना 41 धावा. इथे मात्र लोअर फुलटॉपचा चेंडू होता. गॅपमध्ये चेंडू धकललाय. अभिनंदन केविन ज्यांना एक झेल पूर्ण करत असताना प्रभात सारख्या फलंदाजाला तब्बूचा रस्ता दाखवला. आउटफील्ड मध्ये खूप चांगलं क्षेत्रक्षण नेहमीच आपण केविन कडनं पाहतो. इथे मात्र आणखीन एक धाव घेण्याच्या प्रयत्नात नितीनला आपली विकेट गमवावी लागते. हा तिसरा फलंदाज बाद होतोय रॉयल संघाचा. 3 गडी बाद. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावरती धावा मात्र आल्या त्या 43 धावा.
तर 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. तर या ठिकाणी फलंदाज नक्कीच नक्कीच या ठिकाणी आमच्या समवेत मायक्रोफोनच्या माध्यमातून फोन कॉलच्या माध्यमातून जुडले गेलेत उदयजी पवार. आणि जसं चंद्रकांत गावडे मैदानाच्या आतमध्ये आलेत, सलग 3 षटकार 3,000 रुपये आहे चंद्रकांतसाठी. परंतु चंद्रकांत बाबू रितेश बाबू गोलंदाज. यावेळेला मात्र पहिला चेडू लोअर फुलटॉसचा. राहुलला मात्र चेडू कन्वर्ट करता येत नाहीये. परंतु चंद्रकांत गावडे इथे मात्र खराब फेकी. देवाचा वाढ संघनायकाच्या माध्यमातून थोडासा नाखुश आहेत विष्णू बेचुकले यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. कारण सद्दी होती, ओळखलं होतं की अंतिम षटकामध्ये राहुल हा एक विस्फोटक खेळी आपल्या संघासाठी जरूर करू शकतो. हॅलो. तर या ठिकाणी कुमारजी यांच्याकडनं मात्र तब्बल 3,000 रुपयांचा पारितोषिक गावडे या खेळात हॅलो. तर हॅलो. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय फलंदाज चंद्रकांत गावडे यासाठी कुमार जाधव यांच्याकडनं सलग 3 चेडू 3 षटकारांसाठी तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू नो बॉल आणि या नो बॉल वरती मात्र चंद्रकांत गावडेना गोलंदाजाला आसमान दाखवलंय, षटकार आलाय. परंतु आणखीन येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 सलग षटकार चंद्रकांतच्या बॅटमधनं पाहायला मिळणार का? होय, गुणवत्ता आहे फलंदाजामध्ये, परंतु ते 2 बॅक टू बॅक षटकार जर आले तर कुमारजी जाधव यांच्याकडनं तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक. नो चेंडू पंचांनी स्क्वेअर लेग पंचांनी घोषित केला. ओव्हर वेस्ट टाईट अर्थात कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. 53 धावा धावफलकावरती आल्यात रॉयल ए संघाच्या. यावेळेला मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन कोणत्याही प्रकारचं नाही आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवणार चंद्रकांतनं मात्र नकार दिलाय. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय. 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि या 2 धावांच्या बरोबरीनं रॉयल संघाची धावसंख्या मात्र 55 धावा धावफलकावरती. तर 55 धावा 55 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये. थोडासा बॅटीचा आउटर एज घेत चेंडू गेला हवेमध्ये आणि फलंदाज चंद्रकांत गावडेची खेळी मात्र संपुष्टात. पण चेंडू झालेत या षटकातील तब्बल 4. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र राहुल भोईर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या राहुल भोईरनं संघर्षासारख्या ताकदवर संघासमोर मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना सामना आपल्या संघाच्या बाजूला झुकवला होता. तर 4 तर नवीन फलंदाज संदीप
नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील, परंतु स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज राहुल भोईर. पण अजूनही 4 चेंडू झालेत, म्हणजे 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आणि 2 चेंडूमध्ये जर राहुल वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळत आहेत, किमान एक मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न असेल. आणि तो फटका इथे मात्र फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक देवाचा वाढ झेलच्या खाली येतोय. झेल मात्र पूर्ण केला जातोय. रितेशला मिळतं यश आणि राहुलला परतावं लागेल. परंतु अंतिम चेंडूसाठी रॉयल संघाचा सर्वाधिक भरवशाचा खेळाडू अर्थातच संदीप टुबे स्ट्रायकिंग एंडला. तर विकेटची हॅट्रिक मिळवण्याची देखील संधी आहे. तर नवीन फलंदाज पंकज यावेळेला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील, परंतु स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज संदीप टुबे. नक्कीच षटकाराची अपेक्षा संदीप, कारण ज्या ज्या वेळेला संदीप मैदानाच्या आतमध्ये असतात रॉयल संघाकडनं मात्र नेहमी अपेक्षा असते की मोठ्या फटक्याची. यावेळेला थोडासा डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू, पंचांची देहबोली काय सांगते. एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र पंकज बाद होतोय. व्हाईट बॉल. 1+1 एकूण 2 धावांचा बोनस. परंतु अजूनही एक संधी आहे संदीपला. या 2 धावेनं 57 धावांपर्यंत मजल मारतोय रॉयल हा संघ. यावेळेला मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू, डीप मध्ये चेंडू ढकललाय. बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू गॅदर केला जाईल. तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती अंकित केल्या जातात. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त. एकूण धावा धावफलकावरती येत आहेत 59 धावा आणि विजयासाठी लक्ष मात्र असणार आहे ते 60 धावांचं. 60 इज द टार्गेट. 60 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. परंतु पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. युनायटेड स्पोर्ट्स अंपायर रन्स लास्ट बॉलवर. पण सुरुवातीचा इशारा जरूर आला. 2 धावा पूर्ण आहेत. अपील जरूर केलं होतं युनायटेड संघानं की 1 शॉटचं, परंतु पंचांनी निर्वाळा दिलाय. बॅट ही पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये ड्रॅग झाली, त्यामुळे अंतिम चेंडूवरती आलेल्या 2 धावेनं 59 धावांपर्यंत मजल मारतोय रॉयल स्पोर्ट्स हा संघ. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे युनायटेड स्पोर्ट्स संघासमोर 60 धावांचं. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवर. आमच्या समोर जुडले जातात योगेश वाघ.
हॅलो. तर धन्यवाद प्रवीण सर. विनंती असेल पंचांना की कृपया सामना तोर चालू करायचा आहे. पहिल्या फेरीतील सहावी लढत आपण पाहत आहोत रॉयल विरुद्ध युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे नाणेफेकीचं पहिलं युद्ध जिंकलं होतं युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने आणि प्रथम आमंत्रित केलं होतं रॉयल या संघाला. तर मर्यादित 24 चेंडूंमध्ये जवळपास 59 धावांचं आव्हान करून 60 धावांचं आव्हान उभं केलंय ते युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. तर हे 60 धावा कशा प्रकारे पार पाडणार यासाठी किंवा हे आव्हान पार पाडण्यासाठी युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली संघाकडून सलामीची जोडी फलंदाज विशाल ढोले आणि फलंदाज अभिनंदन यावेळेस खेळपट्टीवरती. तर स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज विशाल ढोले. विशाल ढोलेचं ज्या बाबतीत सांगायचं झालं सर प्रवीण सर, तर डेक्कन जिमखाना या क्लबकडून खेळताना लेदरचा आणि टेनिसचा बराचसा अनुभव असणारा हा फलंदाज, एक अष्टपैलू गुणवंत खेळाडू यावेळेस आपण पाहत आहात युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली संघाकडून ची सलामीची च्या भूमिकेमध्ये यावेळेस फलंदाज विशाल ढोले. तर निश्चितच फलंदाज अभिनंदन यावेळेस आता मात्र खेळपट्टीवरती आहे. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज रॉयल या संघाकडून प्रभात आंबोरे. 6-5चा फॉर्म्युलाच्या वेळेस यावेळेस आता मात्र माफ करा 4-5च्या या फॉर्म्युल्यातून क्षेत्ररक्षणा यावेळेस इथे आखली गेलेली आहे. गोलंदाज तयार. पंचांना पार्क टाकला आखो टप्प्या चेंडू. या आखो टप्प्या चेंडूवरती आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून लावायचं होतं आपल्या लॉंग ऑन किंवा आपल्या डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. कारण की काय की चेंडूने उसळी घेतल्यानंतर जो अंदाज बांधला होता त्याहीपेक्षा अधिक वेगाने चेंडू बॅटच्या दिशेने आला गेला आणि त्यामुळे काय जो संपर्क होता, जो टायमिंग होता, तो मात्र नीट जमला गेला नाहीये. दरम्यान एक धाव आता मात्र मिळते. या एका धावेने श्रीगणेशा झाली ती युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची. तर वैयक्तिक एक या धावसंख्येचं खात्याचं श्रीगणेशा करतोय तो फलंदाज विशाल ढोले. धावसंख्या आहे ती बिनबाद 1 युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची. तर स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज अभिनंदन. प्रवीणचा विचार केला तर आता मात्र एक चांगलं युद्ध यावेळेस आता मात्र पाहायला मिळतंय. प्रभात आंबोरे विरुद्ध अभिनंदन. अभिनंदन विरुद्ध प्रभात आंबोरे. कोण जिंकेल हे बॅटल? फलंदाज की गोलंदाज? गोलंदाज की फलंदाज? याचं उत्तर येणार काळ आणि येणारा वेळच देईल. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अतिशय सुंदर चेंडू बघा, वेग बघा, अतिशय वेग. परंतु वेग जरी असला तरी अचूक दिशेवरती मारा करतोय तो गोलंदाज प्रभात आंबोरे. कोणतंही प्रत्युत्तर देता आलं नाहीये आणि याचंच कारण की काय, फलंदाज अभिनंदन फक्त चेंडूकडे बघत राहिला आणि उर्वरित काम मात्र पूर्ण केलं ते यष्टीरक्षक नितीन म्हात्रे याने. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू एक शांत आणि एक संयमी सुरुवात युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाच्या माध्यमातून. या दरम्यान बघा पुन्हा एकदा स्लोवर वन पुढचा चेंडू होता. अखेरच्या क्षणी चेंडूवरती आपले फिंगर्स रोल केले गेले आणि निश्चितच एक धाव आता मात्र मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु ओळखलं फलंदाज विशाल ढोले यांनी की दुसरी धाव घेणं तितकं सोपं नाहीये. कारण 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये रिस्क घेऊन चालणार नाहीये. म्हणून काय एक मोठी भागीदारी जर झाली तर मग मात्र सहजपणे विजयाला गवसणी घालता येईल. हेच सूत्र जणू का अंगी बांधले गेले ते फलंदाज विशाल कर्वी. यावेळेचा चेंडू बघा, नीटचा फटका काय बॅटच्या स्ट्रोकमध्ये येत नाही. चेंडू जातोय तो सीमेरेषे नजदीक, जिथे चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. विशाल ढोले खेळतोय आपल्या नाबाद 2 या धावसंख्येवरती. तर युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली संघ जातोय तो आपल्या नाबाद 3 या धावसंख्येवरती. जमेची बाजू एक की आतापर्यंत कोणताही हादरा बसला नाहीये तो युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली संघासमोर. या दरम्यान बघा चेंडू जातोय तो पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या माध्यमातून क्षेत्रातून एका धावे करता, जिथे एक धाव आता मात्र मिळते. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 60 धावांचा पाठलाग करताना जवळपास 4 षटकांचा सामना आहे, म्हणजे 15च्या सरासरीने तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते एकूण 5 आणि या 5 चेंडूंमध्ये जवळपास धावा एकवटण्यात यश आलंय ते 5. म्हणजे एक चांगला अचूक
टप्प्यावरती भेदक मारा करतोय तो मात्र गोलंदाज प्रभात अंबोरे. तर आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतं एक युनिटी संघाचा विस्फोटक फलंदाज ज्याच्या भात्यामध्ये निश्चित वेगवेगळं अस्त्र असतं ते अस्त्र असणार आहेत तो फलंदाज अभिनंदन. पंचांना पार टाकला चेंडू होता आखो टप्प्यात चेंडू होता आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून लावायचं होतं आपल्या लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आणि याचाच उदाहरण म्हणजेच चेंडू जाऊन विसावतोय तो क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये आणि या दरम्यान षटक क्रमांक 1 ची इथे होते मात्र सांगता समाप्ती होते आणि या एका षटकाच्या म्हणजेच 6 चेंडूंच्या खेळानंतर जर विचार केला तर अवघ्या 5 धावांपर्यंत रोखण्यात यश आलंय ते गोलंदाज प्रभात अंबोरे वरती. प्रभात अंबोरे याला आणि का आपल्या संघ नायकाने आपल्याला षटक क्रमांक 1 हाताळण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलंय ते गोलंदाज प्रभात अंबोरे याने अवघ्या 5 धावांपर्यंत रोखले गेले ते युनिटी स्पोर्ट क्लब कळंबली संघाच्या या दोन्ही सलामीवीरांना. तर या 6 चेंडूच्या सामन्यानंतर जर बघितलं तर 5 धावांवरती आता मात्र रोखण्यात यश आलंय ते प्रभात अंबोरे यांना. तर युनिटी संघाचा जर विचार केला तर 60 धावांचा पाठलाग करायचा आहे 15 धावांची सरासरी गाठायची होती परंतु सरासरी गाठण्यात यश आले ते अवघे 5. याचं पूर्ण श्रेय जातं ते षटक क्रमांक 1 हाताळणारा गोलंदाज प्रभात अंबोरे याला कारण त्यांनी अचूक दिशेवरती अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केला आणि कोणतेही मोठे फटके मारण्याचा निश्चितच धाडस केलं नाहीये ते सलामीवीर फलंदाज विशाल ढोले आणि फलंदाज अभिनंदन याने. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज राहुल भोईर एक अनुभवी गोलंदाज विरुद्ध एक अनुभवी लेदरचा टेनिस बॉलचा आणि रबर बॉलचा फॉर्मॅट असलेला अष्टपैलू खेळाडू फलंदाज विशाल ढोले. या दरम्यानचा चेंडू ऑन द नी झाला चेंडूला निश्चितच स्टिअर करता आला नाही चेंडू जाऊन थांबलाय तो सर्कलच्या दिशेमध्ये जिथे चेंडूवरती येतोय क्षेत्ररक्षक चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते या चालू सामन्यामध्ये. चालू सामना जो रंगलाय रॉयल ए विरुद्ध युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान जिथे निश्चितच 60 धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक आता मात्र पाहायला मिळते ते युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची. जवळपास 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि जवळपास 7 चेंडू संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 7. परंतु जर युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला जर हा सामना जिंकत असेल तर निश्चितच कोणत्या तरी एका फलंदाजाला आता मात्र आपला गिअर चेंज करावा लागणार आहे कारण जर तुम्ही एकेरी दुहेरी धावांवरती भर देत बसला तर मग मात्र तुमची जी ॲव्हरेज सरासरी जी आहे ती मात्र खूप वाढत जाईल आणि त्यानंतर ती सरासरी गाठणं निश्चित डोकेदुखी ठरू शकते. जमेची बाजू एक की आज युनिटी स्पोर्ट क्लब कळंब संघाचा विचार केला तर निश्चितच एक चांगला फलंदाज भरणा असलेला हा संघाची बांधणी केली ती संघनायक देवा चव्हाण यांनी कारण सलामीला फलंदाज विशाल ढोले असतील तदनंतर फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती असेल तो अभिनंदन तर इनेट नंबर 3 वरती आपण पाहू शकाल देवा चव्हाण याला किंवा जर स्कोर चांगला असेल धावसंख्या चांगली असेल तर मग मात्र आपण विस्फोटक फलंदाज विष्णू बिचुकलेला देखील आपण पाहू शकतो. दरम्यान पंचांचा इथे विचार केला तर मुख्य पंच इथे अमन लोहिया आणि स्क्वेअर लेग पंच हॅपी सिंग या दोन्ही तज्ज्ञ पंचांच्या देखरेखीखाली हा चालू सामना निश्चितच एक चांगल्या ठिकाणी जातोय. दरम्यानचा पुन्हा एकदा चेंडू जातोय तो यावेळेस बॅटच्या मिडल ऑफ द बॅट होतोय चेंडू मात्र हवेत जातोय परंतु क्षेत्ररक्षक अक्षय सरदे येतोय चेंडू खाली आणि पहिला मोठा हादरा मिळतोय तो युनिटी स्पोर्ट क्लब कळंब संघाला फलंदाज विशाल ढोलेच्या स्वरूपामध्ये. निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली गेली परंतु या फटक्यामध्ये एलिव्हेशन जेवढं हवं होतं तेवढं मात्र देता आलं नाहीये आणि याच बरोबर फलंदाज विशाल ढोलेची मात्र खेळी मात्र संपुष्टामध्ये. परंतु इनॅट नंबर 3 वरती आपण पाहत आहात एक नौका फलंदाज नाना फलंदाज देवा
फलंदाज विष्णू चोकले, फलंदाज रितेश ये नवे फलंदाज देखील असताना देखील फलंदाज नाना याची वर्णी लागली ती इनॅट नंबर 3 वरती, म्हणजेच गुणवत्ता असणारे या फलंदाजामध्ये. तर ती गुणवत्ता यावेळेस आता मध्ये सिद्ध करावी लागेल, कारण मिळालेल्या संधी सोनं करणं हे एका खेळाडूचं हे निश्चितच एक मोठं स्वप्न असतं. परंतु बघूया या दरम्यानचा पुढचा चेंडू लोअर फुटला चेंडू होता आणि या चेंडूवरती आता मात्र खरपूस समाचार घेतलाय. फलंदाज अभिनंदनच्या माध्यमातून बॅटमधून येते ती सरळ 6 धावांची ही फटका आणि या 6 धावांचं समीकरण मात्र 6 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती 1 गडी बाद 15च्या घरामध्ये. बराच काळ शांत असलेला फलंदाज अभिनंदन यावेळेस आता मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय. लोअर फुलटा चेंडू होता, खराब चेंडू होता. या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाज अभिनंदन यांनी. आणि जर तुम्हाला आपलं आव्हान या मालिकेमध्ये जर जीवन ठेवायचं असेल तर मग मात्र चांगल्या चेंडू सन्मान आणि खराब चेंडूवरती तुम्हाला प्रहार करावे लागतील. आणि याच बरोबर अतिशय सुरेख झेल पूर्ण करतो. निश्चितच या पूर्ण आजच्या पहिल्या सत्रातील एक सुंदर झेल आता मात्र पूर्ण केला गेलाय तो या क्षेत्राचे कर्वी. आणि निश्चितच असं म्हणतात की जर तुम्हाला सामना जिंकत असेल तर हवेत उडालेला प्रत्येक झेल हा पूर्ण करावा लागेल. कारण आपण जर बघितलं तर पहिल्या फेरीतील तिसरा सामना जो रंगला होता रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध ईगल स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे धावसंख्या 10 असताना फलंदाज सनी सिंगचा झेल मात्र सुटला गेला आणि त्यानंतर सनी सिंग यांनी वादळी खेळी केली आणि तब्बल 13 चेंडूंमध्ये 4 षटकारांची आतिषबाजी करत असताना 38 धावांची उपयुक्त खेळी केली आणि आपल्या संघाला दिमागदार पद्धतीमध्ये विजय मिळवत पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिला. ही अशा प्रकारे कामगिरी होती. म्हणूनच असं म्हणतात क्रिकेटच्या या परिभाषेमध्ये की पकडो कॅच और जितो मॅच. या दरम्यान षटक क्रमांक 2 ची ते होते सांगता, म्हणजे जवळपास 12 चेंडूंचा खेळ इथे संपलेला आहे आणि या 12 चेंडूंमध्ये 2 गडी गमावत युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला 60 धावांचा पाठलाग करताना दमछाक पाहायला मिळते. कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय तो युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली संघ. याचं कारण की काय, आघाडीचे दोन्ही फलंदाज विशाल ढोले, फलंदाज अभिनंदन हे दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला. तर इनॅट नंबर 3 वरती आलाय फलंदाज नाना, तर इनॅट नंबर 4 वरती आपण पाहतात फलंदाज रितेश यादव याला. दोन्ही फलंदाज आणि या दरम्यान पहिल्या चेंडूवरती आता मात्र हादरा देतोय तो गोलंदाज प्रभात अंबोरे. फलंदाज रितेश यादव आता मात्र तंबूच्या आश्रयाला. या दरम्यान इनॅट नंबर 5 वरती आपण पाहत आहात नवीन फलंदाज गोट्या. निश्चितच एक चांगला फलंदाज यावेळेस आता आपण पाहायला मिळतोय. युनिटी संघाने आता मात्र नवोदित खेळाडूंना आता मात्र निश्चितच संधी दिलेली आहे. आणि दरम्यान आता मात्र जसा एखादा गोलंदाज नेटमध्ये किंवा निश्चितच सराव करतो त्याच प्रकारचा सराव बहुतेक प्रभात अंबोरे करत असेल, कारण दोन्ही फलंदाज हे नवोदित फलंदाज आहेत आणि नवोदित फलंदाज आता मात्र पूर्ण चकवा देतोय तो गोलंदाज प्रभात अंबोरे हा फलंदाज. या दरम्यान पुन्हा एकदा वारंवार निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते गोलंदाज प्रभात अंबोरेला. सलचित हा दुसरा निर्धाव चेंडू टाकतोय, म्हणजे जणू काही जसा काही एखादा मैत्रीपूर्ण लढत किंवा एक फ्रेंडशिप मॅच आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचा सामना यावेळेस आता मात्र आपण पाहतोय तो रॉयल ए आणि युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे आता बराच काळ शांत असतं धावफलक आता मात्र 2 या धावसंख्येने हलतोय. यानंतर या 2 धावांचं समीकरण आता मात्र 2 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ती 18च्या घरामध्ये. परंतु प्रवेशाचा जर विचार केला अजून देखील जर प्रयत्न पराकाष्ठा जर केली फलंदाज नाना आणि फलंदाज गोट्या याने, तर अजून देखील जिंकण्याची चान्सेस तुम्हाला जिंकण्याची संधी देखील तुम्हाला असू शकते. परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा करणं गरजेचं असणार आहे. या षटकातील हा अंतिम चेंडू असणार आहे.
दरम्यान स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडूची अडवणूक होते आणि याचबरोबर या षटकातील जवळपास हा तिसरा निर्धाव चेंडू टाकतोय. बघा मर्यादित षटकांचे सामने आहेत आणि या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये जर तुम्ही 3 किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही चेंडू निर्धाव टाकाल तर निश्चितच तुम्ही एका गोल्डन षटकाची चांगलं करणार. या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र अवघ्या 3, परंतु यात प्रभात अंबोरेचा जर विचार केला तर या सत्रामध्ये षटक क्रमांक 1 हाताळलं त्यावेळेस धावा दिल्या 5, षटक क्रमांक 3 हाताळलं त्यावेळेस धावा दिल्या 3, म्हणजे एकूण 2 षटक हाताळली, 12 चेंडू फेकले गेले, धावा दिल्या अवघ्या 8, परंतु 8 धावा देत असताना एक मोहरा टिपला गेला तो युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचा. तर षटक क्रमांक 4 अंतिम निर्णायक स्लॉट षटक आपण ज्याला म्हणतो ते आता मध्ये हाताळतोय तो मात्र गोलंदाज अक्षय सरोदे. अक्षयचा पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा. फलंदाज नाना याला कोणतेच समजलं नाही की कोणत्या प्रकारचा चेंडू असेल. टप्पा पडण्याचा कसा आत येणारा चेंडू होता तो चेंडू काय मात्र समजला गेला नाही आणि उर्वरित काम आता मात्र पूर्ण केलं गेलं ते यष्टीरक्षक नितीन म्हात्रे याच्या करवी. या दरम्यान चेंडू काय हवेत वास्तव्य करतो, चेंडू खाली येतो स्वतः गोलंदाज आणि कॉटन बॉलच्या माध्यमातून फलंदाज नानाची मात्र खेळी संपुष्टामध्ये. म्हणजे जवळपास सराव सामना बहुतेक चालू आहे की काय असं वाटतंय आणि या दरम्यान चौथा मोठा हादरा मिळतोय तो युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. तू चल मैं आया अशा प्रकारची काहीशी गत झाली ती यावेळेस आता मात्र युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली संघाची बॅकफूट वरती आता मात्र ढकलला गेलाय तो युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. या दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस आता मात्र चेंडूला फलंदाज गोट्याने आता मात्र चेंडूला आता मात्र हवेत खेळला गेले, लॉफ केले गेले, चेंडू खाली येतोय तो क्षेत्ररक्षक राहुल भोईर, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू दान होतो तो मात्र जमिनीला, परंतु एक धाव आता मात्र मिळते आणि आता मात्र फक्त औपचारिकता यावेळेस या सामन्यामध्ये राहिली गेलेली आहे कारण 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे, परंतु यश आलंय ते गाठताना यश फक्त 20 धावा आता मात्र जमवण्यात यश आले गेलेले आहे. या दरम्यानचा चांगला चेंडू गोलंदाज अक्षय करीत टाकला जातोय. मग जाणून बुजून तो गुडनेस स्पॉटवरून चेंडू आता मात्र टेक ऑफ करतोय जेणेकरून चेंडू हा कोणत्याही दिशेला वळतोय याचा अंदाज बांधता येत नाहीये. ते फलंदाज क्रमांक 6 वर त्याला फलंदाज पिंटू याला. फलंदाज पिंट्या आणि फलंदाज गोट्या निश्चितच एक चांगले फलंदाज आहेत युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचे, परंतु एक त्यांना संधी जी भेटली होती त्या संधी सोनं आता मात्र काही करता आलं नाहीये. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज गोट्या ज्याला एक जीवनदान मात्र राहुल भोईर करवी भेटलं होतं. तर समोर आहे तो गोलंदाज अक्षय सरोदे. अक्षय सरोदे विरुद्ध फलंदाज गोट्या. गोट्याचा हात मारलेला चेंडू, परंतु चेंडू खाली येतोय तो स्वतः क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस देखील झेल सुटतोय आणि याच बरोबर हा सामना जिंकतोय तो रॉयल ए स्पोर्ट क्लब कळंबोली संघ आणि निश्चितच युनिटी संघाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर जिंकल्या संघाचं अभिनंदन. तर